हाय गाईज, मी अर्चना शिर्के फ्रॉम सातारा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रताळ्याच्या पानाची भाजी. तर ही बघा, आता ही पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून. आता या पानांना आपण एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे. लसूण आहे ते आपण बारीक खलबत्त्यात चेचून घेऊया. आणि ह्या मिरच्या त्या पण खलबत्त्यात बारीक चेचून घ्यायच्या आहेत. मस्त चेचून घेऊया ह्याला. आता आपण हा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. आता आपण एक पळी तेल टाकूया. आता ही लसूण आणि मिरची आपण बारीक ठेचून घेतलेली आहे ते आपण टाकायचे आहे. आता आपली ही लसूण आणि मिरची चांगली लाल लाल करून घ्यायची आहे. आता आपण हा कांदा टाकून घेऊया. आता आपण मीठ टाकलेलं आहे. आपला कांदा चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ही भाजी टाकूया. आता आपण हे चांगले हलवून घ्यायचे आहे. आता बघा, आपण चांगले असे हलवून घेतलेले आहे भाजी. ह्याला थोडस झाकण लावून 10 मिनिटं ठेवायचे आहे, पाणी न टाकता. त्याच पाण्यामध्ये होणार आहे. तुम्ही बघू शकता ह्याला असं पाणी सुटायला लागलेलं आहे. तर आपण आता ह्याच्यावरती 10 मिनिटं झाकण ठेवून बंद करूया. गाईज, आपण बघूया आपली भाजी तयार झाली का. तर एकदम मस्त तयार झाली बघा आपली भाजी. आणि एकदम छान असा लसणाच्या फोडणीचा बघा सुगंध येतोय. तर गाईज, आपण पाहू शकता रताळ्याच्या पानाची भाजी अशी छान अशी तयार झालेली आहे. मस्त एकदम लसण आणि कांद्याच्या फोडणीची. तर आपण जरा बघूया कशी झालेली आहे. एकदम छान झालेली आहे रताळ्याच्या पानाची भाजी. तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ही रताळ्याची भाजी कशी तयार झालेली आहे.